मुंबई विमानतळावर भीषण आग लागलेली आहे। मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 ला ही आग लागल्याची घटना मिळते। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। नंदकिशोर, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच खरं तर गेल्या तासाभरापासून संपूर्ण आगीवरती नियंत्रण मिळवायचं काम जे आहे ते अग्निशमन दल असू दे किंवा एअरपोर्टची संपूर्ण सिक्युरिटी आहे ती करत असताना आपल्याला पाहायला मिळते। टर्मिनल 1 जो आहे तो खरं तर व्हीआयपी लोकांसाठी राखीव ठेवला जातो आणि त्याच एरियाच्या भागात ही जी आग आहे ती खरं तर लागल्याची जी माहिती आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। 6 ते 6:30च्या दरम्यान ही आग लागलेली आहे। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची जी माहिती आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। आगीची माहिती मिळतात खरं तर महानगरपालिकेचे सुद्धा काही अधिकारी असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल आहेत। सध्या आगीवरती नियंत्रण मिळवायचं जे काम आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र 6 ते 6:30 वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल 1 जे आहे या ठिकाणी आग लागल्याची जी घटना आहे ती आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज्य जे आहे ते या संपूर्ण परिसरात झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सध्या तरी आगीवरती नियंत्रण मिळवायचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नंदकिशोर, 6:30 पासून आणि आता 8 वाजले म्हणजे जवळपास 1.5 तास ही आग सुरू आहे। ही आग मोठ्या भागात पसरली आहे का किंवा त्याला कमी ठिकाणी रोखून ठेवण्यामध्ये यश आलंय का? आणि एअरपोर्टची स्वतःची एक त्यांची अग्निशमन व्यवस्था असते तिचं काय? आणि लोकांना बाहेर वगैरे काढलंय का? एअरपोर्ट मोकळा केलाय का? काही अपडेट मिळतात का? नक्की टर्मिनल 1 च्या भागात ज्या ठिकाणी संपूर्ण घटना घडलेली होती किंवा आग लागलेली होती त्या भागात जी लोक होती त्यांना कडेला काढण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण ज्या ठिकाणी ही आग लागलेली होती ते एअरपोर्टचं विमानतळाचा जो आतमधला भाग आणि ज्या ठिकाणी प्रवासी वेटिंग करतात त्या भाग या दोन्ही भागच्या मध्ये हा संपूर्ण जो आग लागल्याचं जे घटना आहे ती पाहायला मिळते। मात्र सध्या हा संपूर्ण जो भाग आहे तो मोकळा करण्यात आलेला आपल्याला आहे। स्वतंत्र जी अग्निशमन यंत्रणा जी आहे एअरपोर्टची ती सुद्धा आहे ती आणि प्लस महानगरपालिकेची सुद्धा जी एकंदरीत आगीवरती जी यंत्रणा जी आहे ती मिळवताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत संपूर्ण घटना जी आहे ती जवळपास 1.5 तासापासून सुरू आहे। आग नेमकी कशी लागली हे सुद्धा पाहिले जाते। मात्र छोटी छोटी ज्या ठिकाणी आग निर्माण झाली ती सुद्धा जागा जी आहे ती टिपली जात असलेलं पाहायला मिळते। सध्या संपूर्ण जो टर्मिनल 1 चा भाग आहे तो मोकळा करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नंदकिशोर, विमान वाहतुकीवरती याचा काही परिणाम होतोय का? टाइम टेबल वरती विशेषतः? नक्की टर्मिनल 1 वरून जे रनवे आहे ते अगदीच दूर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या तरी याचा कोणताही परिणाम जो आहे तो टाइम टेबल वरती नाही। मात्र सध्या जो प्रवासी बसतात जी वेटिंग जी रूम असते त्या कडेला जी आहे ती आग लागल्याचं पाहायला मिळते। याचा फारसा परिणाम जो आहे तो वेळापत्रक वरती झालेला नाही, कारण टर्मिनल 8 आणि 7च्या टर्मिनल 2च्या पुढे जे आहे ते रनवे संपूर्ण एरिया असल्यामुळं मोठा परिणाम जो आहे तो वेळापत्रक वरती झालेला पाहायला मिळत नाही। नंदकिशोर, या ठिकाणी विमानतळाची अग्निशमन यंत्रणा असेलच, त्याशिवाय अग्निशमन दल आणि इतर कोणकोणत्या यंत्रणा इथे सध्या कार्यरत आहेत? किती वेळ लागू शकतो साधारण ही आग संपूर्ण नियंत्रणात आणायला? काही ताजा तपशील मिळतोय का? नक्कीच संपूर्ण घटनास्थळावरती विमानतळ पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत। महानगरपालिकेचे अधिकारी, महानगरपालिकेचे अग्निशमन जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 1.5 तास उलटून गेलेले आणि 1.5 तासापासून आगीवरती नियंत्रण मिळवायचं जे काम आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने शॉर्ट सर्किटमुळे ही संपूर्ण आग लागल्याची अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो। त्यामुळे पूर्ण आग विझल्याशिवाय कोणतीही पुढची म्हणजे वेटिंग लिस्टवरती किंवा त्या एरियामध्ये कोणत्याही व्यक्तीला सोडलं जाणार नसल्याची सुद्धा माहिती जी आहे ती पोलिसांकडून दिली जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र टर्मिनल 1 जो आहे तो व्हीआयपी लोकांसाठी खरं तर प्रामुख्यानं असतो। आंतरराष्ट्रीय संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या येथील जी वेटिंग व्यवस्था आहे ती वळवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नंदकिशोर, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।